मित्रांनो, आता आपण फॉस्फरस सायकल बघूया. मित्रांनो, फॉस्फरस सायकल म्हणजे जेव्हा आपण फॉस्फरस जो की एक एलिमेंट आहे, वेगवेगळ्या हायड्रोस्फिअर मधनं, लिथोस्फिअर मधनं, बायोस्फिअर मधनं ट्रॅव्हल होत राहतो, मूव्ह होत राहतो, या सायकलला फॉस्फरस सायकल असं म्हणलं जातं. फॉस्फरस जर बघितला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, तर हा एक मेजर कॉन्स्टिट्युएंट आहे. पहिला तर तो बायोलॉजिकल मेम्ब्रेनचा एक मेजर कॉन्स्टिट्युएंट आहे. जे लिपिड बायलेयर्स असतात त्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनए मध्ये जो फॉस्फरस असतो हा एक बॅकबोनचं स्ट्रक्चरचं काम करत असतो. दुसरं सेल्युलर एनर्जी ट्रान्सफर म्हणजे एटीपीच्या स्वरूपामध्ये. एटीपी मध्ये बघितलं आपण तर 3 फॉस्फरसचे एलिमेंट्स असतात, ग्रुप्स असतात, जे की ट्रान्सफरसाठी, एनर्जी ट्रान्सफरसाठी खूप लाभदायक असतात. बरेच ॲनिमल्स मध्ये हा जो फॉस्फरसचं प्रमाण आहे, हे शेल्स मध्ये, बोन्स मध्ये, टीथ मध्ये तुम्हाला आढळलं जातं. पृथ्वी तलावरती जे नॅचरल रिझर्वायर किंवा नॅचरल साठा आहे फॉस्फरसचा, हा रॉक्स मध्ये असतो, म्हणजे दगडांमध्ये. आणि हा जो साठा आहे हा फॉस्फरसचा फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये आढळला जातो. जेव्हा पण वेदरिंग होतं, वेदरिंग मध्ये जेव्हा रेनफॉल किंवा विंडमुळे किंवा उन्हामुळे जेव्हा पण एखादा रॉकचं वेदरिंग होतं, म्हणजे ढिसाळला जातो, तेव्हा मायन्यूट फॉस्फरसचं जे प्रमाण आहे हे सॉइल मध्ये डिझॉल्व्ह केलं जातं, मिक्स केलं जातं. आणि हे जे फॉस्फरस आहे झाडांच्या मुळा थ्रू, रूट्स थ्रू ऍब्सॉर्ब केलं जातं आणि हे प्लांट्स त्यांना आत्मसात करून घेतात. त्यानंतर जे हर्बिवोर्स असतात, जे प्रायमरी कन्झ्युमर्स असतात, हर्बिवोर्स असतात, जे हे प्लांट्स खात राहतात, या फूड चेन मध्ये हे मिक्स होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट्स असतात किंवा डेड ऑर्गॅनिझम्स असतात, या डेड ऑर्गॅनिझमचं जेव्हा डिकॉम्पोजिशन होतं, तर काही बॅक्टेरियाज असतात, फॉर एक्झाम्पल फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, जे की फॉस्फेटला सिंगल फॉर्म मध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये डिझॉल्व्ह केलं जातात आणि अवेलेबल केलं जातं ऍब्झॉर्प्शनसाठी. सो असे काही बॅक्टेरिया डिकम्पोज करतात डेड ऑर्गॅनिझम्सला आणि फॉस्फेट सॉइल मध्ये रिलीज केले जातात. जसं कार्बन सायकलमध्ये बरेचसे जे कार्बन असतं ते रेस्पिरेशनद्वारे ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलं जातं, तसं फॉस्फरस सायकलमध्ये असं कुठलाही फॉस्फरस ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज नाही केला जात. ह्यामध्ये फक्त सेडिमेट केला जातो, म्हणजे सॉइल मध्ये मिक्स केला जातो आणि लीच होऊन पुन्हा एकदा तो फॉस्फरस सायकलमध्ये रिलीज होतो. आता मित्रांनो, फॉस्फरस सायकल आणि कार्बन सायकल मध्ये दोन मेजर डिफरन्सेस आहेत. पहिला जो आहे, तर ऍटमॉस्फिअर मध्ये जेव्हा रेनफॉल होतो तेव्हा कार्बनचे प्रमाण जे आहे ते ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त असतं. तेच फॉस्फरस थ्रू रेनफॉल थ्रू एक्सचेंज नाही केला जात, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये फॉस्फरस रिलीज नाही केला जात बिकॉज ऑफ रेनफॉल. दुसरी गोष्ट म्हणजे एका ॲनिमल ते दुसऱ्या ॲनिमल आणि त्या दुसऱ्या ॲनिमल ते एन्व्हायरमेंट मध्ये जे फॉस्फरसचं देवाणघेवाण होत असते ते फारच कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू कार्बन. कार्बन इझिली देवाणघेवाण केली जाऊ शकते, पण फॉस्फरस देवाणघेवाण करू नाही शकत आणि त्याचं जे प्रमाण आहे खूपच नेग्लिजिबल किंवा खूपच कमी आहे. जर आपण कार्बन आणि नायट्रोजन ह्या दोन एलिमेंटच्या तुलनेमध्ये फॉस्फरसचं प्रमाण बघितलं ऍटमॉस्फिअर मध्ये, तर ह्याचं प्रमाण जे आहे ते खूपच कमी असतं आणि हा शॉर्ट सप्लाय मध्ये असतो. प्लांट ग्रोथ साठी जो फॉस्फरसचे जे प्रमाण असतं खूपच कमी असतं. आणि बिकॉज ऑफ सडन इन्फ्लक्स, जेव्हा पण काही ऍग्रिकल्चरल रन ऑफ होतं किंवा इंडस्ट्रीयल इफ्लुएंट्स जे असतात, जे फॉस्फरस कंटेंट मध्ये जास्त रिच असतात, हे वॉटर बॉडीज मध्ये रिलीज केले जातात, तेव्हा एक कंडिशन निर्मित होती ज्याला युट्रॉफिकेशन असं म्हणलं जातं. युट्रॉफिकेशन मध्ये भरपूर साऱ्या मात्रामध्ये फॉस्फरस रिलीज केला जातो वॉटर बॉडीज मध्ये बिकॉज ऑफ इंडस्ट्रीयल आणि ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. यामुळे ॲल्गेचं जे ओव्हर ग्रोथ होती त्या वॉटर बॉडीज मध्ये, ॲल्गेची ओव्हर ग्रोथ होते बिकॉज ऑफ हाय फॉस्फरस डिझॉल्व इन द वॉटर. आणि या ओव्हर ग्रोथ ऑफ ॲल्गेमुळे काही ॲक्वेटिक लाईफ किल केले जातात, मारले जातात. मित्रांनो, आपण वेगवेगळे कम्युनिटीज बघितले. एका इकोसिस्टम मध्ये वेगवेगळे कम्युनिटीज असतात, प्रोड्युसर्स असतात, प्रायमरी कन्झ्युमर्स असतात. हे सगळे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्सशी एकमेकांशी देवाणघेवाण करत असतात आणि एक इकोलॉजिकल कम्युनिटी फॉर्म होते. आता मित्रांनो, आपण दुसऱ्या ऍस्पेक्ट कडे बघणार आहोत, म्हणजे ही जी कम्युनिटी आहे एन्व्हायरमेंटच्या स्ट्रेस अनुसार आणि एन्व्हायरमेंटच्या टाइम अनुसार कशी बदलत राहते, आपण ते जाणून घेणार आहोत इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये.
आता मित्रांनो, कुठल्याही कम्युनिटीचं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक असतो, ते म्हणजे त्याचं जे कॉम्पोजिशन आहे, म्हणजे त्याचा जो नंबर आहे आणि त्याचा जो स्ट्रक्चर आहे, हा कॉन्स्टंटली बदलत राहतो. आणि हा कशामुळे बदलतो? कारण की जसे जसं एन्व्हायरमेंटल कंडिशन, जसं जसं त्याचं एन्व्हायरमेंट, पर्यावरण बदलत राहतं, तसं तसं त्या ऑर्गॅनिझमचं कॉम्पोजिशन, स्ट्रक्चर हे चेंज होत राहतात. आणि हा जो चेंज आहे मित्रांनो, हा ऑर्डरली असतो आणि सिक्वेन्शियल असतो. म्हणजे एकदम चेंज येत नाही, त्यामध्ये काही ऑर्डर असतो, काही सिक्वेन्सेस असतात. आणि हे कसे चेंज होत राहतात? पॅरलली. म्हणजे जसं जसं फिजिकल एन्व्हायरमेंट चेंज होत राहणार, तसं तसं ह्याचा जो कॉम्पोजिशन आहे, या कम्युनिटीचं जे कॉम्पोजिशन आहे, हे सुद्धा चेंज होत राहणार. आणि फायनली जेव्हा हे एन्व्हायरमेंट स्टेबल होऊन जाते, तेव्हा ही जी कम्युनिटी आहे, ही सुद्धा एका इक्विलिब्रियम स्टेट वरती येते. इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे त्याच्या पुढे काही चेंजेस होत नाही. आणि त्या स्टेटला, त्या कम्युनिटीला क्लायमॅक्स कम्युनिटी असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, जर इकोलॉजिकल सक्सेशनचं आपण जर बघितलं, सर्वात पहिलं आपल्याला सक्सेशन काय हे जाणून घ्या. सक्सेशन म्हणजे जेव्हा एक ऑर्गॅनिझम एक पायनियर स्पीसीजला रिप्लेस करतो, म्हणजे त्याच्या जागी दुसरा ऑर्गॅनिझम येऊन कोलोनाइज करतो, एक मोर ऍडव्हान्स फॉर्म, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट वाला जो ऑर्गॅनिझम आहे तो इकडे येऊन तो कॉलोनाइज करतो बिकॉज ऑफ चेंज इन द एन्व्हायरमेंट, त्याला सक्सेशन म्हणलं जातं. जर ह्याचं एक उत्तम उदाहरण बघितलं, तर प्रत्येक 5 वर्षानंतर जर आपण बघितलं तर पॉलिटिक्स मध्ये एक नवीन प्रधानमंत्री येतो. हा जो प्रधानमंत्री असतो, हा अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट आणि वर्क जो ते घडवून आणतोय त्या 5 वर्षामध्ये, त्याच्यावरती डिसाइड केलं जातं की कोणचा प्रधानमंत्री येणार आहे. आणि हा जो दुसरा येतो प्रधानमंत्री, त्याला सक्सेशन असं म्हणलं जातं. आता सेम एन्व्हायरमेंट मध्ये जर बघितलं आपण, इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये काय होतं मित्रांनो, एखादी स्पीसीज जेव्हा एखाद्या एरियामध्ये कॉलोनाइज करते, त्याचं जे पॉप्युलेशन आहे वाढवते, त्याचा जो पॉप्युलेशन आहे प्रचंड पद्धतीने वाढला जातो. आणि त्या पॉप्युलेशनमुळे जो दुसरा स्पीसीज होता, त्याचं जे पॉप्युलेशन आहे ते डिक्लाइन होतं, किंवा काही वेळेला ते जे पॉप्युलेशन आहे डिसअपियर पण होऊन जातं, तिथून निघून जातं. तर त्या स्टेटला इकोलॉजिकल सक्सेशन असं म्हणलं जातं. म्हणजे इकोलॉजिकल सक्सेशन जर तुम्ही हे बघितलं, डेफिनेशन बघितलं, तर दॅट द ग्रॅज्युअल अँड फेअरली प्रिडिक्टेबल चेंज इन द स्पीसीज कॉम्पोजिशन ऑफ अ गिवन एरिया इज कॉल्ड इकोलॉजिकल सक्सेशन. मित्रांनो, या इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये काही स्टेप्स असतात, काही प्रोसेसेस असतात. हे जे स्टेप्स असतात, या स्टेप्स थ्रू या इकोलॉजिकल सक्सेशनला जावं लागतं. तर फॉर एक्झाम्पल, न्यूडेशन, इन्व्हेजन, एक्सेसिस, ऍग्रिगेशन, कॉम्पिटिशन, कोऍक्शन, रिॲक्शन अँड स्टेबलायझेशन. सो हे सगळे सिक्वेन्शियल स्टेप्स असतात, जे पॅरलली फिजिकल एन्व्हायरमेंटच्या तुलनेमध्ये जात राहतात. मित्रांनो, हा जो एंटायर सिक्वेन्स आहे कम्युनिटीज मध्ये, जसा चेंज घडवून येत असतो एका ठराविक एरियामध्ये, त्या गोष्टीला, त्या एंटायर सिक्वेन्सला सियर असं म्हणलं जातं. ऑल्टरनेटली हा एकदम एंटायर वेळ आहे, ज्यामध्ये पायनियर स्टेज मधनं एखादा ऑर्गॅनिझम क्लायमॅक्स स्टेज मध्ये जातो. हा एंटायर ग्रेडियंटला सियर असं म्हणलं जातं. आता या सियर मध्ये हा जो इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटीज असतात, त्याला सिरल कम्युनिटीज असं म्हणलं जातं. या सगळ्या सक्सेसिव्ह सिरल स्टेजेस मध्ये ते जी स्पीसीज असतात, जो ऑर्गॅनिझम असतो, त्यामध्ये बरेचसे डायव्हर्सिफिकेशन होते, त्यामध्ये बरेच बदल होतात. त्याचा जो नंबर ऑफ स्पीसीज आहे तो वाढला जातो. त्याच्यामध्ये बायोमास, जो टोटल बायोमास जो असतो, तो सुद्धा वाढला जातो. मित्रांनो, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याची जी कम्युनिटीज तुम्हाला जगभरामध्ये बघायला मिळतात, वेगवेगळे ऑर्गॅनिझम बघायला मिळतात, ह्यांचं सक्सेशन झालंय ओव्हर मिलियन्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे भरपूर कालावधीमध्ये ह्यांचं सक्सेशन होत आलेलं आहे. आणि हे स्टार्ट झालं होतं जेव्हा पहिल्यांदा पृथ्वी तलावरती लाईफ उत्पन्न झाली. आणि या एंटायर प्रोसेसमध्ये हे सक्सेशन होत आलं आहे. हेन्स हा जो सक्सेशनची जी क्रिया आहे, हा जो प्रोसेस आहे, हा स्टार्ट होतो जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम उत्पन्न झाले, त्यावेळीपासून हा स्टार्ट होतो. आणि हा न्यूली फॉर्म्ड ऑल्कॅनिक आयलँड वरती, म्हणजे जेव्हा कुठलाही ऑर्गॅनिझम प्रेझेंट नव्हता त्या आयलँड वरती आणि जिथं लाईफ उत्पन्न झाला, त्यावेळीपासून हा स्टार्ट होत पर्यंत आत्ताच्या क्लायमिक स्टेज पर्यंत आलेला आहे. आता मित्रांनो,
जेव्हा एका आयलँड वरती जिथे काहीही ऑर्गॅनिझम, नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट होता आणि तिथे पहिला ऑर्गॅनिझम आला, तर त्या स्थितीला किंवा त्या टर्मला प्रायमरी सक्सेशन असं म्हणलं जातं. दुसरे जर एक्झाम्पल बघायला गेलो आपण प्रायमरी सक्सेशनचे, ते म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एका आयलँड वरती लावा फुटतो, लावा फुटल्यानंतर तिथं कूल डाऊन होतो, कूल डाऊन झाल्यानंतर तिकडे जे पहिला रॉक्स होते, न्यूली क्रिएटेड पॉन्ड्स होते, तिथला जो रिझर्वायर आहे तिथं जेव्हा पहिली एक कम्युनिटी उत्पन्न होते, त्याला प्रायमरी सक्सेशन असं म्हणलं जातं. दुसऱ्या केसमध्ये काय होतं मित्रांनो, एखाद्या आयलँड वरती जेव्हा सगळे ऑर्गॅनिझम्स उत्पन्न होते, म्हणजे ऑलरेडी तिथे प्रेझेंट होते, आणि बिकॉज ऑफ सर्टन क्रायसिस, काही कॅलॅमिटीज मुळे, एन्व्हायरमेंटलच्या कॅलॅमिटीज मुळे, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट फायर मधले मुळे, तिथले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचा विनाश झाला. तिकडे तिकडे विनाश होऊन दुसरे ऑर्गॅनिझम्स तिकडे उत्पन्न झाले, तर किंवा तिथे आले आणि त्यांनी तिथं सक्सेशन केलं, तर या स्टेटला सेकंडरी सक्सेशन असं म्हणलं जातं. मित्रांनो, जर इथे एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलं, पहिल्यांदा फॉरेस्ट असतं, हा प्रायमरी सक्सेशन निर्माण झाला, म्हणजे एका व्हॉल्कॅनो मधनं जेव्हा इरप्ट झाल्यानंतर, तो कूल झाल्यानंतर तिथे जी प्रजाती उत्पन्न झाली, तर तिकडे प्रायमरी सक्सेशन असं म्हणलं जातं. आणि तो जो ऑर्गॅनिझम पहिला इनहॅबिटेड झाला त्या पोझिशनला, त्या एरियामध्ये, त्याला पायनियर स्पीसीज असं म्हणलं जातं. समजा काही कारणामुळे ते फॉरेस्ट फायर झाला, तिकडे तिथे आग लागली जंगलामध्ये, जंगलामध्ये आग लागल्यामुळे हा जो एरिया आहे तो पूर्ण विनाश झाला. तिकडे मग हळूहळू दुसरे टेरेस्ट्रियल प्लांट्स येतात, हर्ब्स येतात, ज्यांनी तिथे ऑक्युपन्सी केली, म्हणजे तिकडे हळूहळू दुसऱ्या प्रजातीचे प्लांट्स उत्पन्न झाले किंवा निर्मित झाले, आणि स्लोली हा जो सक्सेशन झालाय त्याला सेकंडरी सक्सेशन असं म्हणलं जातं. हा जो एक्झाम्पल आहे, हा सेकंडरी सक्सेशन इन फॉरेस्ट इकोसिस्टम आफ्टर फायर आहे. आता मित्रांनो, प्रायमरी सक्सेशन जेव्हा बघितलं तुम्ही, ह्याला भरपूर वेळ लागतो, पण सेकंडरी सक्सेशनला जास्त वेळ नाही लागत. सेकंडरी सक्सेशन मध्ये तिथलं जे सॉइल आहे ती ऑलरेडी फर्टाईल होती, सो फर्टाईल असल्यामुळे आणि तिकडे प्लांट स्पीसीज आल्यामुळे त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते एकदम वाढलं जातं, आणि सेकंडरी सक्सेशन हे नेहमी फास्ट असतं प्रायमरी सक्सेशनच्या तुलनेत. मित्रांनो, आता आपण इकोलॉजिकल सक्सेशन प्लांट्स मध्ये कसं घडतं ते जाणून घेऊया. आता मित्रांनो, इकोलॉजिकल सक्सेशन प्लांट्स मध्ये दोन ह्याच्यामध्ये क्लासिफाय केले गेले, आणि हे क्लासिफाय केलं गेलंय बेस्ड ऑन नेचर ऑफ हॅबिटॅट, म्हणजे त्या हॅबिटॅट मध्ये, त्या एन्व्हायरमेंट मध्ये पाणी आहे का नाहीये, टेरेस्ट्रियल आहे का ॲक्वेटिक आहे, या दोन गोष्टीवरती आधारित आहे. पहिला जो सक्सेशन आहे त्याला हायड्रार्क सक्सेशन किंवा हायड्रोसियर असं म्हणलं जातं, ज्यामध्ये वेटलँड्स असतात, म्हणजे जो एरिया असतो तो वॉटर युक्त असतो, त्यामध्ये वेटलँड असतो आणि तिथे जास्त पाणी प्रेझेंट असतं. आणि दुसरा ड्राय एरियाज मध्ये असतं, ज्याला झेरार्च कंडिशन किंवा झेरोसियर इकोलॉजिकल सक्सेशन असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण एक एक करून जाणून घेऊया. हायड्रार्च सक्सेशन मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी घडतो जिथे पाणी भरपूर असतं. ओके, सो अशा वेटलँड्स मध्ये हायड्रार्च सक्सेशन घडविला जातो. या एरियाज मध्ये सक्सेशनल सिरीज मध्ये जे हायड्रिक असतात पहिल्यांदा, त्यांचं रूपांतर मेझिक कंडिशन्स मध्ये होतं. मित्रांनो, मेझिक कंडिशन म्हणजे नॉट टू ड्राय आणि नॉट टू वेट, म्हणजे जास्त पाणी पण नाही आणि जास्त ड्रायनेस पण नाही, अशी एक मधली जी कंडिशन असते, मीडियम वॉटर कंडिशन असते, त्याला मेझिक कंडिशन असं म्हणलं जातं. तेच जर झेराज कंडिशन बघितलं, जो की ड्राय एरियाज मध्ये घडविला जातो, त्या ठिकाणी सुद्धा झेरिक कंडिशन टू मेझिक कंडिशन्स निर्माण होतात. म्हणून दोन्ही सक्सेशन मध्ये, हायड्रार्च असो किंवा झेराज सक्सेशन असो, दोघांचं रूपांतर मेझिक कंडिशन्स मध्ये होतं, म्हणजे मीडियम वॉटर कंडिशन्स मध्ये होत असतं. आता मित्रांनो, जर झेरार्च कंडिशन किंवा झेरार्च सक्सेशन मध्ये बघितलं, तिकडे जे पायनियर स्पीसीज असतात ते एका बेर एरियामध्ये, जिथे काहीही उत्पन्न नव्हतं, म्हणजे जिथे काही व्हेजिटेशन नव्हतं, अशा ठिकाणी ते निर्मित होतात. आणि त्यांचा जो प्रायमरी सक्सेशन होतं तो रॉक्स मध्ये होतो, आणि या रॉक्स वरती पहिल्यांदा क्रुटोस लायकन्स म्हणून असे स्पीसीज येतात. लायकन्स आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हे अल्गे आणि फंगायचं सिम्बायोटिक असोसिएशन असतं. सो हा जो लायकन्स असतात, हे काही ऍसिड सिक्रेट करतात, आणि हे जे ऍसिड सिक्रेट करतात त्यामुळे रॉक मध्ये वेदरिंग होतं आणि त्यांचं डिग्रेडेशन होतं, आणि डिग्रेडेशन झाल्यामुळे
तिकडे सॉइल किंवा मातीचं उत्पन्न किंवा निर्मिती होते. आणि या मातीमध्ये, या छोट्याशा मातीमध्ये ब्रायोफाइट्स जे असतात, प्लांट जे असतात, फॉर एक्झाम्पल मॉसेस, हे तिकडे टेक होल्ड करतात, म्हणजे तिकडे ते वाढले जातात या छोट्याशा सॉइल मध्ये. ब्रायोफाइट्स नंतर हर्बेशियस प्लांट्स येतात, जे ब्रायोफाइट्सला रिप्लेस करतात आणि हे सक्सीड करतात, त्यांचं सक्सेशन होतं. आणि यानंतर वेगवेगळे स्टेजेस येतात, ज्याच्यामध्ये अल्टिमेटली एक फॉरेस्ट फॉर्म होतं आणि याला क्लायमॅक्स कम्युनिटी असं म्हणलं जातं. आणि ही जी क्लायमॅक्स कम्युनिटी असते ही स्टेबल राहते ॲज लॉंग ॲज द एन्व्हायरमेंट रिमेन्स अनचेंज. म्हणजे ॲज लॉंग ॲज त्या एन्व्हायरमेंट मध्ये काही चेंजेस घडून येत नाही, फॉरेस्ट फायर किंवा फ्लड होत नाही, ही क्लायमॅक्स कम्युनिटी तिथे स्टेबल राहते. नेक्स्ट आहे मित्रांनो ॲक्वेटिक हॅबिटॅट मध्ये. ॲक्वेटिक हॅबिटॅट मध्ये प्रायमरी सक्सेशन घडतं आणि तिथले जे पायनियर स्पीसीज असतात हे फायटोप्लॅन्क्टन असतात. फायटोप्लॅन्क्टन बेसिकली अल्गे असतात, जे ऑक्सिजन निर्मित करत असतात CO2 ऍब्सॉर्ब करून. आणि हे जे फायटोप्लॅन्क्टन असतात स्लोली स्लोली ह्याचं रूपांतर रूटेड सबमर्ज प्लांट्स मध्ये होतं. म्हणजे जे पॉन्डच्या तळाला, ॲक्वेटिक हॅबिटॅट असल्यामुळे पॉन्ड्सच्या ज्या तळाला असे काही प्लांट्स निर्मित होतात ज्यांना रूट्स असतात, फॉर एक्झाम्पल हायड्रिला. त्यानंतर हे जे रूटिंग फ्लोटिंग अँजिओस्पर्म्स निर्मित होतात, त्यानंतर फ्री फ्लोटिंग प्लांट्स निर्मित होतात, फॉर एक्झाम्पल पिस्टिया. त्यानंतर रीड्स फॉर्म्स तयार होतात, फॉर एक्झाम्पल टायफा. त्यानंतर मार्श मिडो फॉर्म होतात, फॉर एक्झाम्पल सिप्रस. त्यानंतर स्क्रब असे काही स्पीसीज येतात, फॉर एक्झाम्पल एल्नस. आणि फायनली ह्यांचं रूपांतर मोठमोठ्या झाडांमध्ये होतं, फॉर एक्झाम्पल क्वेर्कस. आणि अल्टिमेटली ह्यांचं पण रूपांतर एका फॉरेस्ट मध्ये होतं. विथ पॅसेज ऑफ टाइम ही जी वॉटर बॉडी आहे ही स्लोली स्लोली कन्वर्ट होते आणि एका फॉरेस्ट मध्ये, एका लँड मध्ये ह्यांचं रूपांतर होतं. आणि ही परत क्लायमॅक्स कम्युनिटी असते, ही स्टेबल राहते ॲज लॉंग ॲज त्या एन्व्हायरमेंट मध्ये काही चेंजेस घडत नाही. आता मित्रांनो आपण सेकंडरी सक्सेशन बघितला, तर प्रायमरी सक्सेशन मध्ये असे हे सगळे स्टेप्स फॉर्म होतात. सेकंडरी सक्सेशन मध्ये जर बघितलं आपण, कुठली स्पीसीज तिकडे प्रेझेंट आहे ती डिपेंड करते की त्या सॉइलची कंडिशन काय आहे, तिकडे वॉटर अवेलेबल आहे का नाही आहे त्या एन्व्हायरमेंट मध्ये, किंवा ती जी सेकंडरी स्पीसीज आहे जी की सेकंडरी सक्सेशन कॉज करणारे, त्याची जी सीड्स आणि प्रोपॅग्युल्स तिकडे प्रेझेंट आहेत तर काय प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे. आता मित्रांनो ऑलरेडी तिकडे सॉइल प्रेझेंट आहे, आपल्याला माहिती आहे प्रायमरी सक्सेशन झालेलं आहे आणि त्यांचं रूपांतर सॉइल तिकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे. सॉइल तिकडे प्रेझेंट असल्यामुळे, फर्टाईल असल्यामुळे तो जो रेट ऑफ सक्सेशन आहे हा खूप फास्ट असतो आणि तो जो क्लायमॅक्स कम्युनिटी उत्पन्न होते ही सुद्धा खूप फास्ट होते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इकडे बघितलं, एखाद्या फॉरेस्ट मध्ये प्रायमरी सक्सेशन झाल्यामुळे इकडे एक फॉरेस्ट उत्पन्न झालेलं आहे. या फॉरेस्ट मध्ये आग लागते, आग लागल्यामुळे तिकडची जी व्हेजिटेशन होते पूर्ण नाश होऊन जातं. आता इकडे नाश झाल्यामुळे असे काही सीड्स असतात जे की ऑलरेडी इकडे सॉइल मध्ये प्रेझेंट आहेत आणि ज्यांचं नाश नाही झालेलं आहे. सो हे जे सीड्स असतात त्यांचं पुन्हा एकदा रूपांतर हर्ब्स मध्ये होतं, श्रब मध्ये होतं. आणि पुन्हा एकदा श्रब, मग वुड लँड स्टेज आणि पुन्हा एकदा फॉरेस्ट स्टेज फॉर्म होते. सो हे आहे सेकंडरी सक्सेशन. आणि या प्रायमरी सक्सेशन मध्ये आणि सेकंडरी सक्सेशन मध्ये वेगवेगळे स्पीसीज असू शकतात. आता मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा पण पर्टिक्युलरली प्रायमरी सक्सेशन घडतो ही खूप स्लो प्रोसेस असते. यामध्ये क्लायमॅक्स कम्युनिटी येण्यासाठी थाउजंड्स अँड थाउजंड इयर्स लागतात. वाईल सेकंडरी सक्सेशन जे असतं हे वर्षभरामध्ये किंवा 2 किंवा 3 वर्षभरामध्ये लगेच उत्पन्न सुद्धा होऊ शकतं. आणखीन एक दुसरा इम्पॉर्टंट फॅक्ट असा आहे की जेव्हा पण कुठलाही सक्सेशन घडतो, तो हायड्रार्च असो किंवा झेरार्च असो, अल्टिमेटली जो क्लायमॅक्स कम्युनिटी असते ती मेझिकच असते. म्हणजे त्यामध्ये जास्त वेट कंडिशन पण नसते आणि जास्त ड्राय कंडिशन पण नसते, अशी एक मेझिक कंडिशन, मीडियम वॉटर कंडिशन निर्मित होते. मित्रांनो आपण आता इकोसिस्टम सर्व्हिसेस बघून घेऊया. एखादा हेल्दी इकोसिस्टम असला मित्रांनो तर त्यामध्ये बरेचसे एन्व्हायरमेंटल, ॲस्थेटिक आणि इकॉनॉमिकल प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात किंवा गुड्स मिळतात किंवा सर्व्हिसेस मिळतात. आणि हे सगळे प्रोडक्ट्स असतात इकोसिस्टम द्वारे जे एका कॉमन मॅनला आपले मिळले जातात आणि हे सगळे प्रोसेसेस मिळले जातात, त्याला इकोसिस्टम सर्व्हिसेस असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल जर एखादा हेल्दी फॉरेस्ट असेल तर एअर आणि वॉटर तो प्युरिफाय करतो. त्याच वेळी जे दुष्काळ आणि जे
बाड कंडिशन येणार असतात ते सुद्धा तो रोखून ठेवतो. अकॉर्डिंग टू मिलेनियल इकोसिस्टम असेसमेंट रिपोर्ट 2005, इकोसिस्टम सर्व्हिस डिफाईन केलं जातं ॲज अ बेनिफिट फॉर पीपल obtained from ecosystem and identifies 4 categories. ओके, सो कॉमन माणसाला इकोसिस्टम सर्व्हिसेस द्वारे काही बेनिफिट्स मिळले जातात आणि हे सगळे जे बेनिफिट्स असतात हे 4 कॅटेगरी मध्ये विभाजले जातात. पहिला जो आहे सपोर्टिंग सर्व्हिसेस, यामध्ये न्यूट्रियन सायकलिंग होतं, म्हणजे फॉस्फरस कार्बन सायकल जे आपण बघितलं त्याचं न्यूट्रियन सायकलिंग होत राहतं. दुसरं प्रायमरी प्रोडक्शन होतं. प्रायमरी प्रोडक्शन म्हणजे व्हेजिटेशन होतं, प्रायमरी प्रोड्यूस होतात, त्यावरती वेगवेगळे सेकंडरी कन्झ्युमर्स वगैरे डिपेंडेंट असतात. तिसरी गोष्ट म्हणजे सॉइल फॉर्मेशन. सॉइल म्हणजे जे वेदरिंग होत असतं रॉक मध्ये त्याच्या अनुसार माती फॉर्म होते, सॉइल फॉर्म होतं. मग हॅबिटॅट प्रोव्हिजन, पॉलिनेशन जे घडवून आणतात वेगवेगळ्या फ्लावर्स मध्ये, आणि मेंटेनिंग बॅलन्स ऑफ द इकोसिस्टम, हे सगळे सपोर्टिंग सर्व्हिसेसच्या अंडर येतात. नेक्स्ट आहे प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस. प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस मध्ये मित्रांनो फूड मिळतं बेसिकली, इन्क्लुडिंग सी फूड. सी फूड सुद्धा एक प्रकारचं प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेसच आहे. रॉ मटेरियल फॉर एक्झाम्पल टिंबर, स्किन, फ्यूल, फ्यूल वुड्स म्हणजे लाकडं मिळतात जंगलामधनं जाळण्यासाठी. देन जेनेटिक रिसोर्सेस फॉर एक्झाम्पल इन्क्लुडिंग क्रॉप इम्प्रूव्हमेंट, जीन्स आणि हेल्थ केअर. मग वॉटर, मेडिसिनल रिसोर्सेस इन्क्लुडिंग टेस्ट अँड ॲसे ऑर्गॅनिझम. मग ऑर्नामेंटल रिसोर्सेस. ऑर्नामेंटल रिसोर्सेस मध्ये मित्रांनो प्राण्यांचे फर्स किंवा फेदर्स किंवा आयव्हरी, ऑर्किड्स, वेगवेगळे प्लांट स्पीसीसचे, बटरफ्लाईज, हे सगळे प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेसच्या अंडर येतात. नेक्स्ट आहे रेग्युलेटिंग सर्व्हिसेस. रेग्युलेटिंग सर्व्हिसेस मध्ये मित्रांनो हा जो कार्बन निर्मित होतो बिकॉज ऑफ इनहेलेशन आणि एक्झेलेशन, या कार्बनचं सिक्वेस्ट्रेशन सुद्धा घडवून आणलं पाहिजे. सो हा सुद्धा फॉरेस्ट इकोसिस्टम करते. सो हे रेग्युलेटरी सर्व्हिसेसच्या अंडर येतं. ह्याच्या व्यतिरिक्त प्रिडेशन रेग्युलेट्स प्रे पॉप्युलेशन. प्रेचं जे पॉप्युलेशन आहे ते सुद्धा रेग्युलेट केलं जातं. वेस्ट जो असतो निर्मित होतो त्याचं डिकॉम्पोजिशन घडवलं जातं. एअर मधनं डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. वॉटर आणि एअर दोन्हीही प्युरिफाय केले जातात. जे पेस्ट निर्मित होत असतात त्यांचं कंट्रोल केलं जातं आणि हे सगळे रेग्युलेटिंग सर्व्हिसेस मध्ये येतात. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो मेन इकोलॉजिकल सर्व्हिसेस असतात ते म्हणजे पहिला आहे फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक CO2 अँड रिलीज ऑफ ऑक्सिजन. आता मित्रांनो हे सर्वात मेन आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो निर्मित झालेला असतो तो फिक्स करणं, सिक्वेस्टर करणं आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करणं. आणि हे सगळं घडवून आणतात बिकॉज ऑफ फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी ऑफ फोटो ऑटोट्रोप्स. फोटो ऑटोट्रोप्स मध्ये फायटोप्लॅन्क्टन सुद्धा येतात आणि वेगवेगळे प्लांट सुद्धा येतात जे की कार्बन सिक्वेस्टर करतात ऍटमॉस्फिअर मधनं आणि ऑक्सिजन रिलीज करतात. आणि हा जो ऑक्सिजन जो की एक बाय प्रोडक्ट असतो फोटोसिंथेसिसचा, तो नॉट ओनली प्युरिफाईज द एअर, फक्त एअर नाही प्युरिफाय करत पण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम साठी, एरोबिक ऑर्गॅनिझम साठी ऑक्सिजन सुद्धा प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन मध्ये मित्रांनो प्लांट्स जे घडवून आणतात वेगवेगळे पॉलिनेटिंग एजंट्स असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, विंड, हे सगळे बायोटिक एजन्सीज असतात आणि हे खूप इम्पॉर्टंट असतात इकोसिस्टम सर्व्हिस साठी. जर पॉलिनेशनच घडून नाही आलं तर कुठलाही क्रॉप किंवा कुठलाही फ्रूटचं फर्टिलायझेशन होणार नाही आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर त्याची जो रिप्रोडक्शन असतो तो होणार नाही.